प्रेयसी, जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना. बंड्या दुसऱ्या दिवशी रॉकेट घेऊन आला. प्रेयसी, जानू, रॉकेट कशाला आणलंस? बंड्या वैतागून, तुला चांदण्यात फिरायचं ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून. इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे की 20 रुपये जास्त घ्या, पण चार्जरची वायर 10 फूट लांब करत जा की राव. नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते. बाबा, काय रे बाळू, आजचा पेपर कसा होता? बाळू, बाबा, प्रश्न तसे सोपे होते, पण त्यांची उत्तरे फार कठीण होती. नवरा घरी आल्यावर बायको, अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली. नवरा, मग काय केलं तू? बायको, काही नाही, थोड्या वेळाने मी आरशासमोरून बाजूला झाले. रामरावांकडचा नळ अचानक गळायला लागला. त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगितले. त्यावेळेस सकाळचे 11 वाजले होते. प्लंबरला यायला संध्याकाळचे 5 वाजले. त्याच्याकडे रामराव फारच वैतागून बघत होते. प्लंबर म्हणाला, काय झाले? काही नाही, घरात पाणी साठले आहे. तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले. बाबा बाबा, त्या गरीब म्हाताऱ्या बाईला 1 रुपया द्या ना. हे घे. मला तुझा दानी स्वभाव बघून आनंद झाला, पण कुठे आहे ती म्हातारी बेटा? ती बघा, तिथे 1 रुपयाला कुल्फी विकते आहे. माणूस, देवा, मी जेव्हा मरायला टेकेन तेव्हा फक्त शेवटची 5 मिनिटे दे. देव, कशासाठी? माणूस, मोबाईल फॉर्मॅट मारायला. चिंटू, बंटू, किती छान होईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते. बंटू, तुला असे का वाटते? चिंटू, मला जर असे कळले तर मी त्या जागी कधीच जाणार नाही. गण्या, मला एक किस दे ना. चिंगी, स्वप्नात पण विचार करू नकोस. गण्या, स्वप्नात तर मी तुला जाऊ दे.